परभनी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में सक्सेसफुली 15,000 से ज़्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है। हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की ज़रूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कॉन्टैक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। सेल 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 सबसे बड़ी खुशखबरी परभनी वासियों के लिए। परभनी शहर के जिंतू रोड स्थित सिटी फंक्शन हॉल यहां पर सिर्फ 23 रुपए में हर माल 23 रुपए में खरीदने के लिए इस सेल का पूरी तरह से फायदा उठाइए। जो सेल चल रहा है इस सेल का फायदा जरूर उठाइए। इस सेल में आइए परभनी शहर के जिंतू रोड स्थित सिटी फंक्शन हॉल यहां पर आप लोगों के लिए बम्पर धमाका ऑफर सिर्फ 23 रुपए में सेल। इस सेल के लिए जरूर आइए। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। परभनी शहर महानगर पालिका के इलेक्शन 2025 के जिस तरह से सार्वत्रिक निवडणूक जाहिर हो गई है उसके चलते तमाम पक्ष एक्टिव हो चुके हैं। यहाँ पर महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, इनके राष्ट्रवादी कांग्रेस के जिम्मेदार माजी महापौर परभनी शहर महानगर पालिका के पहले और माजी महापौर प्रताप भैया देशमुख, इनके निवास स्थान पर आज पत्रकार परिषद का 17 दिसंबर 2025 दोपहर 2 बजे प्रताप भैया देशमुख इनके निवास स्थान पर पत्रकार परिषद का आयोजन किया गया था। इस पत्रकार परिषद में प्रताप भैया देशमुख इन्होंने क्लियरली ये कहा है कि प्रताप भैया देशमुख ये किसी भी वार्ड से अपना उम्मीदवारी अर्ज दाखिल नहीं करने वाले हैं। जिस तरह से पत्रकार परिषद में उन्होंने ये कहा है कि परभनी में अजित दादा पवार इनके राष्ट्रवादी कांग्रेस के किसी तरह से कोई दो गठ नहीं है। यहाँ पर सिर्फ हम लोग जो काम करते हैं, अजित दादा पवार इनके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में सिर्फ एक ही गठ है और वो हमारा गठ है और हम लोग एक ही परिवार के लोग हैं। अब इसमें परभनी शहर में जो लोग अपनी किस्मत आजमा रहे हैं उन लोगों में कौन कौन अलग अलग गढ़ में काम कर रहे हैं ये परभनी वासियों को भली भांति पता है। लेकिन पत्रकार परिषद में जिस तरह से यहाँ पर प्रताप भैया देशमुख इन्होंने ये क्लियरली कहा है कि किस तरह से पत्रकार परिषद लेकर यहाँ पर परभनी शहर महानगर पालिका के 65 नगर सेवक 16 वार्ड में 65 नगर सेवक किस तरह से लड़ाने हैं और इनके पास पूरा ब्यौरा तैयार है। सिर्फ इलेक्शन के डेट का इंतजार था, बस वो इलेक्शन की डेट आ चुकी है और परभनी शहर में राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा पवार इनका महापौर बैठने वाला है और सारो सामान्य जनता से ही महापौर बैठने वाला है। हकीकत में उनके पास में एक सीनियर लीडर है, परभनी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 10 के माजी नगर सेवक और गट नेता भी रह चुके हैं विजय राव जी जामकर साहब। ये किसी तारीफ के मोहताज नहीं है, एक अच्छे घराने से हैं और सर्वसाधारण की बात ही क्यों, जबकि विजय राव जामकर साहब आपके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से महापौर बन सकते हैं। उनके अंदर इस तरह की काबिलियत है और उन्हें जो एक्सपीरियंस है वो किसी और को एक्सपीरियंस नहीं है। इस तरह की शख्सियत के मालिक है विजय राव जी जामकर साहब, उन्हें ही महापौर बना देना चाहिए। और हो सकता है कि परभनी में अजित दादा पवार इनके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से विजय राव जामकर ये इनके पार्टी का हो सकता है कि चेहरा हो, लेकिन इसे डिक्लेयर नहीं किया जा रहा है। राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा पवार इनके गढ़ की जानिब से रावजी जामकर साहब एक ऐसी शख्सियत के मालिक है, उनके वार्ड में पूरी तरह से उन्होंने जो काम किया है, जिस वार्ड से भी विजय रावजी जामकर साहब ये खड़े रहते हैं उनके वार्ड को पूरी तरह से चमका दे देते हैं और इस तरह की उनकी शख्सियत है। परभनी शहर महानगर पालिका के अगले महापौर अगर यहाँ पर सर्वसाधारण पुरुष को मौका दिया जाता है तो ऐसी सूरत में विजय रावजी जामकर साहब ही परभनी शहर महानगर पालिका के महापौर होना चाहिए, ऐसा भी सर्वसाधारण जनता की मांग है। और जिस तरह से यहाँ पर पत्रकार परिषद में यहाँ प्रताप भैया देशमुख इन्होंने खुलकर कहा है कि पिछले 8 साल में जिस तरह से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की जानिब से पूरी तरह से परभनी शहर महानगर पालिका का खच्चीकरण किया गया है और परभनी शहर महानगर पालिका के परभनी के लोगों को भी चाहिए कि उन्हें भी इस बात का एहसास होना चाहिए कि हमने भी आवाज उठाना चाहिए। लेकिन सहनशील जनता है परभनी शहर की और जनता बर्दाश्त करती है। जिस तरह से जनता को बर्दाश्त करने का पावर जनता में है परभनी शहर के, अब जो नेता यहाँ पर है, जो पॉलिटिकल पार्टी के लीडर्स है, इन्होंने किस तरह से एक्टिव होना चाहिए और जनता के लिए किस तरह से काम करना चाहिए, ये हर पॉलिटिकल पार्टी के लीडर को चाहिए कि सूझबूझ रखकर जनता के काम करे और विकास के काम करे। विकास जिस तरह से यहाँ पर होना चाहिए वो विकास नहीं हुआ, ऐसा भी आरोप यहाँ पर परभनी शहर में जिस तरह से
जो डेवलपमेंट होना था वो नहीं हुआ है, ऐसा भी आरोप यहाँ पर प्रताप भैया देशमुख इन्होंने पत्रकार परिषद में लगाया है। उन्होंने किस तरह से प्रतिक्रिया दी है, हम आपको पूरी पत्रकार परिषद सुना रहे हैं कि किस तरह से उन्होंने अपने ख्यालात का इजहार किया है। इस पत्रकार परिषद में परभनी शहर की जानी मानी शख्सियत विजय रावजी जामकर साहब, अजमत खान साहब, शंकर भागवत साहब, उसी के साथ में नईम भाई नगर सेवक साहब, साथ में यहाँ पर हाशमी साहब, उसी के साथ में अमोल पात्रिकर साहब जो माजी नगर सेवक रह चुके हैं परभनी शहर महानगर पालिका प्रभाग नंबर 13 के। इन्हीं के साथ में मौजूद शख्सियत राष्ट्रवादी कांग्रेस अजीत दादा पवार गढ़ के तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता यहाँ पर बड़ी तादाद में मौजूद थे। ये जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया प्रताप भैया देशमुख इन्होंने दी है और किस तरह का नियोजन इन्होंने परभनी शहर में लगाया है इनके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के 65 के 65 नगर सेवकों को चुनकर लाने के लिए। या ठिकाणी आपल्याला सगळ्याला मी या ठिकाणी आमंत्रित केले, आपण आलात त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. परभणी महापालिकेचे इलेक्शन परवा घोषित झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षाबद्दल काही एक वेगळा म्हणजे चर्चेचा विषय काही दिवसापासून होता. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तिथं आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब आले होते, माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब आले होते, पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी काही भूमिका त्यावेळेस त्यांच्या समोर सुद्धा जाहीर सभेमध्ये मांडल्या होत्या आणि परभणी शहराचा जो विषय आहे की मी गेले 7-8 वर्ष जवळपास या शहराचा शहराध्यक्ष म्हणून काम करतो. मागच्या काळामध्ये परभणी ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून बाबाजानी होते आणि शहराचा अध्यक्ष म्हणून मी बरेच वर्ष काम केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये मी एक असं म्हणजे माझा एक असा दृष्टिकोन होता की महापालिकेच्या दृष्टीनं किंवा येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं दोन्ही समाजाचा समतोल राहावा या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी विचार केला होता की शहराचं शहराध्यक्षपद हे अल्पसंख्याकांना द्यावं असे मी एक माझी भूमिका त्यावेळेस स्पष्ट केली होती. पण ती पक्षानं त्यावेळेस म्हणजे त्याच्यावर काही हे केलं नाही आणि मलाच कायम त्या ठिकाणी मीच काम करू म्हणून असं पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं. आता 1-2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस एक काही नवीन घडामोडी या पक्षामध्ये होत होत्या आणि काही उत्साही मंडळी पक्षाकडे जाऊन काही वेगळे विषय मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होते किंवा केला बी, त्याला कुठेतरी समोर ठेवून मी मला पक्षाला आपली अडचण नको या दृष्टीनं आपण मी त्यावेळेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा की त्यावेळेस म्हणजे 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी जवळपास दिलेला आहे. पण पक्षानं आणखीन बी काही त्याच्यावर मला काही सांगितलं की न स्वीकारला का नाका असं काही नाही. पण त्या राजीनाम्यामध्ये मी असं स्पष्ट केलं होतं की मी पक्ष सोडणार नाही किंवा माझी पक्ष सोडायची कुठली इच्छा नाही. मी आतापर्यंत अजितदादा बरोबरच काम केलेलं आहे आणि इथून पुढे देखील माझी कोणती दिशा पक्ष बदलण्याची किंवा विचार बदलण्याची नाही. म्हणून मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करेल. भले पक्षाचा अध्यक्ष जरी कोणाला केला तरी येणाऱ्या ज्या सगळ्या निवडणुका असतील किंवा जे काय पक्षाचं कार्य असेल मी माझ्या पद्धतीनं जसं आतापर्यंत करत आलो तसं करत राहणार या दृष्टीनं मी पक्षाला माझ्या भावना त्यावेळेस कळवल्या. पक्षाच्या वतीनं त्यावर काही विचार मला फक्त आमचे सेक्रेटरी साहेबांचा फोन आला की असं काय, मी म्हणले असंच आहे. ठीक आहे म्हणले, म्हणजे त्यांनी त्याच्या सांगितले की असं काही विचार पक्ष करेल असं आम्हाला वाटत नाही, बघू. पण माझा असा अनुभव आहे की मी ज्यावेळेस नगराध्यक्ष झालो म्हणजे मी झालो किंवा आणखीन आम्ही कोणाला केलं त्यावेळेस मी पक्षाचा फक्त एक कार्यकर्ता म्हणूनच काम केलं.
मी काय त्यावेळेस बी अध्यक्ष नव्हतो. मागचं इलेक्शन आम्ही महापौराचं लढवलं त्यावेळेस बी मी काय अध्यक्ष नव्हतो. पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि आज देखील मी अध्यक्ष असलो काय नसलो काय, पण आज बी मी तसा अध्यक्ष मीच आहे. पुन्हा नाही तर वेगळा अर्थ काढायचा. अध्यक्ष मीच आहे. पक्षाने त्याच्यावर काही आणखी प्रतिक्रिया बी दिली नाही आणि हे बी केलं नाही. पण आपण अध्यक्ष असूनच असं काही पक्षासाठी काम करावं असा भाग नाही. आणि अध्यक्ष नसल्यावर मोकळा असल्यावर जरा जास्तच काम करता येते. तर त्या दृष्टीनं मी ती माझी भूमिका मांडली. आता काल इलेक्शन लागल्यानंतर मी काल मीटिंग घेतली. पक्षाच्या सर्व माझ्याबरोबर जे सातत्यानं काम करणारे पदाधिकारी आहेत आणि फक्त पदाधिकाऱ्याचीच आपण काल या ठिकाणी मीटिंग घेतली. मग माझी नगरसेवक आहेत, माझी सदस्य आहेत, जे पक्षाबरोबर उच्च कार्य म्हणून काम करतात इतके दिवस, त्यांची सर्वांची मीटिंग घेतली. आणि इलेक्शन लागलं या दृष्टीनं आता पक्षाचे आदेशाची वाट न पाहता आपण पक्षाचे पाईकच आहेत, तर त्या दृष्टीनं आपण पक्षाचं काम इलेक्शनच्या दृष्टीने आपण काम सुरू केलेलं आहे. काल मी नुसती बैठक बोलवली. बाकी पक्षाची जर बघितलं वेगळ्या वेगळ्या पक्षांना मुलाखती घेतल्या. बऱ्याच पक्षांनी 2 वेळा फॉर्म भरून घेतले. आम्ही कुठेतरी त्यामध्ये कुठेतरी कमी आहेत असं वाटत होतं, म्हणून मी कालपासून ते काम सुरू केलंय. आणि कालच्या मीटिंग मध्येच आमच्या पक्षाकडूनच जवळपास जरी 65 जागा जरी असेल, तर मला वाटतं 70-75 नुसत्या पक्ष पदाधिकारी माहिती नसणाऱ्या सुद्धा या ठिकाणी आमच्याकडे अर्ज आलेले आहेत. हे याच्यात आम्ही काल फक्त नोंद करून घेतली. म्हणून आता पक्षाच्या दृष्टीने आपण काम करायचं आणि पक्ष हा आपलं सर्वस्वी समोर येणारी महापालिका ही राष्ट्रवादीच्या विचाराचा त्या ठिकाणी महापौर असला पाहिजे. राष्ट्रवादीची सत्ता तिथं अबाधित जशी 2012ला होती, 2016ला होती किंवा 2006ला नगराध्यक्ष पद असेल, त्याच्यानंतरच मध्यंतरीच्या काळात आपण सजूलाला त्या ठिकाणी जनरल मधून नगराध्यक्ष राष्ट्रवादीच्याच वतीने केलं. म्हणून परभणीची जनता किंवा परभणीचे नागरिक सातत्यानं राष्ट्रवादीच्या मागे राहिलेले आहेत. आणि आमचा एक विकासाचा अजेंडा त्यावेळेस पासून आम्ही चालवत आलो, बऱ्याच गोष्टी आमच्या माध्यमातून त्यावेळेस देखील झालेल्या आहेत. आता उद्याच्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणायचा हा ध्यास घेऊन हा संकल्प मी कालच्या मीटिंग मध्ये निर्धारित केला. आणि परभणीकरांना एक महापौर म्हणून राष्ट्रवादीच्या वतीनं सर्वसामान्य पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकांची सेवा करणारा कार्यकर्ता, पक्षाचं नाव उंचावणारा कार्यकर्ता, या दृष्टीनं आपण या ठिकाणी महापौर बसवायचा आमचा एक संकल्प आहे. आम्ही निश्चितपणाने त्याच्यात यशस्वी होऊ असा आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं ठाम विश्वास आहे. म्हणून जो काही थोडाफार संभ्रम मला बऱ्याच पत्रकार बांधवाचे फोन आले, नेमके याच्यावर काय आपली प्रतिक्रिया, म्हणून मी म्हणलं आता मुगत थांबून चालणार नाही, काहीतरी आपण आपल्याकडून स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही आणि आमची सर्व टीम ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार बरोबर आहेत, राहणार आणि कायमस्वरूपी राहणार. आता मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बांधवाला माहिती की आता आमच्या ज्येष्ठ तसे सहकारी अण्णा बी आहे तिथं. एकनिष्ठ राहणाऱ्यापैकी मला वाटते मी एक आहे. आणि जर आपण शोधून काढले पक्षाचे, मग कोणत्या पक्ष असो, शिवसेना, काँग्रेस, भाजप, ह्याच्यात बघा तुम्ही जे काय 2-3च नाव सापडते तुम्हाला की त्या पक्षाशी आजाद जेव्हापासून पक्ष स्थापन झाले किंवा जेव्हापासून ते राजकारणार आहेत तेव्हापासून, आता मी नाव घेणार नाही त्याचे, पण तुम्ही शोधा 2-3 जणांच्या वर तुम्हाला कोणी सापडणार. आणि मला वाटतं त्यापैकी मी एक आहे. आमचा जो स्प्लिटअप झाला तो मी दादा बरोबर आहे म्हणून तसं दादा बरोबरच आहे. 91 पासून मी दादा बरोबर आहे आणि आज बी मी त्यांच्या बरोबरच राहणार. ही माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी बोलवलं. धन्यवाद. आता आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण पक्षानं काही तुम्हाला काही कळवलंय का, कोणाच्या नेतृत्वात निवडणूक होणार आहे महानगरपालिका? नाही, तसं काही नाही. काहीच नाही.
आम्हाला ते बाकी आता कसं असतंय आमचा ग्रुप असतो जिल्हा अध्यक्ष ते सारखे मेसेज असतात आता फॉर्म घ्या हे करा ते करा ते माझ्याकडेच असतं. परभणी महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचं कॅप्टन कोण असेल? नाही कॅप्टन हे सांघिक निवडणूक आहे ना आम्हाला सर्व मिळून काम करायचं मी सर्वांना माझा उद्देश पहिलेपासून एकच आहे मी सगळ्या आता नाव घेणार नाही मी सगळ्या गटबाजीत पक्ष राहिलेला आहे आजपर्यंत. म्हणजे 2 गट पहिले होते पुन्हा 4 गट झाले म्हणजे राष्ट्रवादीचे पवार साहेबांचा मग पवार साहेब 2 गट झाले तरी पण पक्षासाठी आपण एक एक समोर विचार ठेवून आपण मी काम केलंय आजपर्यंत तेच पुढे करतो पक्षाच्या तर ठीक आहे आता येत राहतात जात राहतात तिथं काही विषय नाही महापालिकेच्या दृष्टीने तुम्हाला काय सूचना आलेल्या आहेत पक्षाच्या? पक्षाच्या दृष्टीने म्हणजे आता ही प्रक्रिया चालू करा जी जिल्हाध्यक्षाची प्रक्रिया असते ते प्रक्रिया चालू करा म्हणून आलेलं आहे फॉर्म भरा फॉर्म मागवा मुलाखती घ्या हे चालू. काल सगळ्या प्रभागातले अर्ज आलेत का? नाही काल जे आलेत ना जवळपास प्रभागातले अरे आमच्याकडे सगळ्या प्रभागात 1-2 प्रभाग सोडले तर सगळ्या प्रभागाचे उमेदवारीचे अर्ज आले काल फक्त आणि हे फक्त पदाधिकारी म्हणजे आम्ही आमच्याकडे आणखी असे आम्ही कोणाला फोन केले नाहीत की बाबा तू आमच्याकडून लढवतो का किंवा हे करतो का असं काही झालेलं नाही आम्ही काल बैठक बोलवली सत सांगितलं की बाबा कोण कोण इच्छुक आहे तुमचे नाव हे करा तर माझ्याकडे आणि मी ज्या मागच्या एक 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस पक्षाची मिटिंग झाली संभाव्य उमेदवाराची मला ज्यावेळेस यादी मागवली होती त्यावेळेस सुद्धा मी सर्व उमेदवाराची यादी पक्षाकडे सपोर्ट केलेली आहे स्वतंत्र काही युतीचा आणखीन विषय आमच्या समोर आलेला नाही आता काहीतरी वेगळा विषय म्हणजे आता स्पष्ट आदेश जोपर्यंत लेखी येणार नाहीत आम्हाला की तुम्ही फक्त राष्ट्रवादीच्या थ्रूच लढवा तर त्याच्यावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही आणखीन तर काही आता काल दादा आले तटकरे साहेब आणखीन दिल्लीतच आहेत आज संध्याकाळी ते येणार आहे उद्या किंवा परवा ते पासून काय डिसिजन घेतील मग जसं काल सीएम साहेबांनी सांगितलं स्पष्ट केलं दादाने मी त्याला होकार दिला पण ते वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत ज्यावेळेस आम्हाला सांगण्यात येईल की बाबा तुम्ही युतीचा कोणा यांच्याशी बोला का त्यांच्याशी बोला तर ते त्यावेळेस आम्ही सांगू ना तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकच आहे मग तिथं तिथपर्यंत नाही सांगू शकत मी आपला ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे उद्या असं चर्चा काही झाली का स्थानिक नाही. लेवलची राष्ट्रवादी इथं 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 तर काही नाही इथं आम्ही आणखी कोणत्याच पक्षाची चर्चा झाली नाही. ना भाजपची झाली ना सेनेची झाली ना राष्ट्रवादीची झाली त्यांनी आमच्याशी केली नाही आम्ही त्यांच्याशी केली नाही ते बी त्यांच्या श्रेष्ठीच्या आदेशाची वाट पाहतात आम्ही आमच्या श्रेष्ठीच्या आदेशाची वाट पाहतो या पक्षाने जर तुम्हाला हे दिलं तर तुमची इच्छा आहे का युती करायची यांच्यासोबत? नाही पक्षाचा आदेश मान्यच करावा लागेल नाही, पक्षानं तुम्हाला फ्री हँड दिला तुम्ही निर्णय घ्या स्थानिक लेवलला तर बघू ना त्यांचा काय प्रतिसाद देतो त्याच्यावर अवलंबून आहे ना. आमच्या जरी मनात युती करायची असेल किंवा त्यांच्या मनात आहे का नाही ते बी बघावं लागेल पक्षानं जर उद्या आम्हाला सांगितलं की तुम्ही बोलणी करा मला त्यांनी जर पर्याय दिले आम्ही यांच्याशी बोला आणि होत असेल तर करा तर ते डिसिजन ज्यावेळेस आमच्यापर्यंत येईल त्यावेळेस आम्ही पुढे बोलतो आणि त्यांच्याकडून प्रत्येक वेळेस स्वबळाची भाषा वापरली जाते भाजपवर नाही भाजपचा आता तो त्यांचा विषय आहे. आपण नाही सांगू शकणार आमची भूमिका आणखी पक्षानं आम्हाला काही असं डायरेक्ट सांगितलेलं नाही की तुम्ही हे करा पण पक्षाचं काम करत असताना मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला माझ्या पूर्ण 65 किंवा पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार उभे करायची मला तयारी ठेवावं लागणार आहे आणि माझा महापौर आमच्या पक्षाचा होईल या दृष्टीने मी काम करत काही वेळापूर्वी इंटरव्ह्यू केला तर त्या स्पष्ट बोलते की आम्ही केवळ शिवसेनेशी करणार म्हणून ते त्याचा विषय आहे ना आम्ही त्याच्याकडे आणखी गेलोच नाही ना आम्ही म्हणजे भाजपकडे आम्ही गेलो नाही किंवा त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिला नाही जवळपास 16 वर्ष पक्ष आदेश आला मी काय सांगाल तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझीच हे जवळ आता काय आमच्याकडे वेळ नाही 7 दिवसाचा वेळ आहे मला माझे 65 उमेदवार तयार करून ठेवावं लागणार म्हणजे इच्छुक यादी तयार ठेवावं लागणार उद्या युती झाली तर तिथं काय ऍडजस्टमेंट होती तो विचार करावा लागेल नाही झाली तर माझं पूर्ण एक बी जागा रिकामी राहणार नाही त्यासाठी मला प्रयत्न करावा लागेल आम्ही काय ते आमची वाट पाहणार आम्ही वाट पाहणार नाही ते बी त्याची स्वबळाची तयारी करत असेल आम्ही बी तयारी तडजोड ज्यावेळेस करायची होती ही वेळ त्यावेळेस मग तो विचार होईल की बाबा काय एखाद्या प्रभाग इकडे होतो का तिकडे होतो हा विषय नंतर 65 नगरसेवकांच्या यादीमध्ये ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर प्रताप देशमुख यांचं नाव आहे की नाही प्रताप देशमुख मी एक आणखीन क्लिअर करू इच्छितो की मी गेले 7 टर्म या
महापालिका असेल की इथं मी काम केलेलं. मी या शहराचा नगराध्यक्ष राहिलेलो आहे. मी या शहराचा महापौर देखील राहिलेलो. म्हणजे नगरपालिकेचं असं कोणतंही पद नाही की मी ते उपभोगलं नाही. आणि ज्या वेळेस मी त्या काउन्सिलमध्ये राहिलो, एक विकासाचा दृष्टी घेऊन आम्ही तिथं काम केलेलं आहे. हे सर्व आपल्या समोर आहे. ह्या वेळेस किंवा मागच्या वेळेस देखील मी निवडणूक लढवली नव्हती आणि ह्या वेळेस देखील मी निवडणूक लढविणार नाही. मी हेच सांगतोय की मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी महापौर म्हणून बसवायचं आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या दृष्टीनं आमचं काम चालू राहील. महापौरच्या रेसमध्ये नाही आणि उमेदवारीच नाही तर महापौरच्या रेसमध्ये अध्यक्ष म्हणून लढवणार निवडणूक. पण ते- सभागृहात जाणार. सभागृहात जाणार. आता तुम्ही ते पुढचा विषय येतो. तो आज काय बोलू शकतो. समजा निवडून आलेल्या सदस्याला वाटेल असं झालं की बाबा एखादा सल्लागार आपल्याला लागते तिथं अनुभवी, त्यावेळेस तो विचार होईल. आज तिथं काय बोलू आपण. मला पहिले ती संख्या तर आणावं लागेल. कालच्या बैठकीमध्ये दुसरा गट होता. तो हजर नव्हता. मला दुसरा गट आहेच का नाही मला माहित नाही. कोण गट आहे? राष्ट्रवादीमध्ये नाही. कोण आहे गट दुसरा? म्हणजे हे आहे ते. जे दुसरे गटाची भाषा करतात ते पक्षाचे क्रियाशील सदस्य देखील आहेत का हा विषय आहे. मग जे क्रियाशील सदस्य असेल तर मग ते जर करत असेल दुसरा गट तर माझ्यात ह्याच्यात नाही आणखी कुठं काही गट आहे. आता पक्षामध्ये उमेदवारी मागणारे खूप आहेत, संख्या वेगळी वेगळी आहे, त्या दृष्टीनं विषय आहे. आता तुम्ही जे मी तर ते दुसरा गट मान्य करीत नाही. कारण मी अध्यक्ष म्हणून मला सर्व पक्षामध्ये जे काम करणार आहे ते सर्व सारखेच आहे. तिथं गटातटाचा किंवा नेतृत्वाचा विषय येतच नाही. कालच्या बैठकीला त्यांना काही निमंत्रण वगैरे भेटलं होतं. निमंत्रणाचा विषय नाही. माझ्याकडे ग्रुप आहे. मी कोणाला पर्सनल फोन करीत नाही. माझं पहिलेपासूनच तत्व आहे. मी पक्षाचे जे पदाधिकारी ते सगळे ग्रुपमध्ये आहेत. त्यांना मेसेज जातो. त्या मेसेजच्या दृष्टीने सर्व येत असतात. इंडिव्हिज्युअली कोणाला पक्षामध्ये खासदार असला, आमदार असला किंवा मंत्री जरी असला, ज्यावेळेस पक्षाचा विषय असतो त्यावेळेस सर्व एक समान असतात. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा देखील ज्यावेळेस पक्षाची आमची मीटिंग असते ते बी आमच्या मध्ये बसलेले असतात. म्हणून कोणासाठी काही विशेष फोन करणे किंवा कोणाला विशेष निमंत्रण देणे हे आमच्या पक्षात प्रथा नाही. काल कोणी अनुपस्थित होते का प्रमुख? आमचे जे होते ते सगळे होते. नाव बिन विचारा ना तुम्ही, सांगतो ना मी. कोण तुम्हाला काय अपेक्षित आहे. राजेश विटेकर हे काल मुंबईला गेले होते. ते आज बी मुंबईला आहे. ते मुंबईमध्ये आहेत. ते आल्यावरती आता जशी इलेक्शन होईल, अधिवेशन होतं, अधिवेशन झाल्या ते एक दिवस इथं परभणीत होते, काहीतरी एका कुठेतरी प्रभागामध्ये उद्घाटन केलं असं कळालं. तिथून संध्याकाळी आमची भेट झाली, आमची चर्चा झाली. त्या काल ह्याच निमित्तानं पक्षाची काय हे निमित्तानं ते मुंबईला आहेत. आता 3 वाजता त्यांची अजितदादा आणि तटकरे साहेब आहेत की नाही माहित नाही मला, पण तिथं बैठक आहे. ते काय निरोप घेऊन येतील किंवा ते काय पक्षाची भूमिका सांगतील त्या पद्धतीने आपण करू. आणखी नाही, याचा सर्वसामान्य म्हणजे सगळं झालं त्याच्यात. नाही, जे निवडून येऊ शकते त्याला मी म्हणणार नाही. बाकीच्या पक्षाची काय भूमिका आहे, कोणी काय मत, इलेक्ट्रोमॅटिक तुम्ही मग इलेक्ट्रोमॅटिक पक्ष काय करायला. पक्षाची भूमिका ही असली पाहिजे की पक्षाचा कार्यकर्ता जो तळमळीनं काम करतो त्याच्यावर लक्ष देऊन त्याला उमेदवार म्हणून आपला घोषित करून ताकद लावून त्याला निवडून आणणे हा उद्देश असला पाहिजे. इलेक्ट्रोमिलिट जर तुम्ही बघत असाल मग दुसऱ्या पक्षातले आयात करणे, टाइमवर मातब्बर उमेदवार देणे. मी घोषणात अशी केली की सर्वसामान्य परभणीकर ज्यावेळेस मी बनतो त्यावेळेस मग हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. म्हणून एखाद्या दुसऱ्या मोठा एखादा येत असेल आणि ते जर म्हणत असेल ह्याच्या जाऊ त्याला उमेदवारी द्या, तर ते कुठंतरी
कार्यकर्त्यावर अन्याय केल्यासारखं होईल आणि हे इलेक्शन टोटली कार्यकर्त्यांसाठीचे असतात. नगरपालिका असू द्या की महापालिका असू द्या की जिल्हा परिषद असू द्या. अंदाजे महापौर पदाचा चेहरा कोण असेल? सर्वसामान्य परभणीकर. सर्वसामान्य म्हणजे विजयराव जानकर तर नाही, सर्वसामान्य परभणीकर कारण ते तुमच्या सोबत बसलेले आहेत आणि हे आमचे नेते आहेत, गटनेते आहेत. ते 3 वर्ष ते स्थायी समिती सभापती राहिले, त्याची 4 टर्म या महापालिकेमध्ये ह्याच्यामध्ये राहिलेले आहेत आणि ते उद्या पक्षाचे प्रमुख म्हणून फिरणार आहेत शहरामध्ये. त्यांनी आरोप केला की सत्तेत राहणारा जो विरोधी पक्षनेता होता आपल्या काळात, असं विरोधी पक्ष मी आता त्या विषयावर नाही बोलायला पाहिजे. खरं तर गुट्टे साहेब एक सन्माननीय आमदार आहे, त्यांनी काय स्टेटमेंट करावं त्याचा विषय. पण मला एक कळतंय की सत्ता आणि विरोधी पक्षनेता याची व्याख्या काय तुम्ही सांगा जरा मला. काय त्याचा म्हणण्याचा अर्थ काय विचारा. त्यांचा विरोधी पक्ष कशा कशा अर्थानं परभणीमध्ये सेटलमेंटचं राजकारण केलं जाते. सगळे परभणीत सेटलमेंटचं राजकारण केलं जाते एक, आणि परभणीची वाट इथल्या सगळ्या स्थानिकच्या नेत्यांनीच लावली असं त्यांचं म्हणणं आहे. आरोप केला असा म्हणजे ज्यावेळी काँग्रेस जे सत्ताधारी त्याला बोलायला हरकत नाही ना, असतील ना. मग आम्ही त्याच्यात सहमत आहेत ना. गेले 8 वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी वाट लावली हे तर आम्ही म्हणालो ना. नाही भैया, काँग्रेस जेव्हा सत्तेत होती म्हणजे मागच्या टर्मला त्यावेळी सभापती जे होते ते राष्ट्रवादीचे होते आणि विरोधी पक्ष ते हा. राष्ट्रवादीचा होता. म्हणून मी सांगायलो की मोठे साहेब काय म्हणजे मी त्याच्यावर किती बोलावं हे वेगळा विषय. मी त्यांच्या मताची सहमत असूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की विरोधी पक्षनेता हे नॉमिनेट असतो. विरोधी पक्षनेता ज्या पक्षाचा दुसऱ्या नंबरचा जो पक्ष आहे त्याला विरोधी पक्षनेता निवडला जातो विरोधातला. आणि सभापतीची निवड असते. सभापती ज्यावेळेस होतो, समजा स्थायी समितीचा सभापती होतो, सभापतीचं प्रत्येक पक्षाचं त्या त्या संख्येनुसार संख्याबळ निवडून जात असतं. परभणी महापालिकेमध्ये स्थायी समितीचं संख्याबळ 16 आहे. मग एक क्रायटेरिया जातो की गेल्या वेळेस समजा आपण उदाहरण सांगितलं की 30 सदस्य हे काँग्रेसचे होते, 18 सदस्य हे राष्ट्रवादीचे होते. मग त्या ठिकाणी 8 मेंबर काँग्रेसचे गेले, 4 मेंबर राष्ट्रवादीचे गेले, 2 मेंबर भाजपचे गेले, 2 मेंबर शिवसेनेचे गेले, असं 16चं संख्याबळ. आता 16च्या संख्याबळ तशीच परिस्थिती ज्या समजा महिला बालकल्याण सभापती आहे किंवा ज्या कोणी कमिटी आहेत, आरोग्य समिती आहे, ह्याची ही निवडणूक होत असते दरवेळी आणि संख्याबळ हे त्याच्या संख्येनुसार ठरवलं जातं. मग काय होतं एका ह्याच्यात की कमिट्या ज्यावेळेस स्थापन होतात तर कोणत्या कमिटीमध्ये जास्त सभासद विरोधाचे होतात. अलग लक्षात तुमच्या. एखाद्या कमिटीचा आरोग्य समितीचा विरोधी पक्षाचे 9 जातात, रनिंग पक्षाचे 4 जातात, 7 जातात. त्याचं कारण असं आहे की एका सदस्याला 3 कमिटीच्या वर जाता येत नाही. 3 कमिटी, एक सदस्य समजा विजय जामकर आहेत आणि शंकर आहे, यात हे विरोधी आहेत आणि सत्ताधारी आहेत, याला बी 3 ह्याच्यात जावं लागतं, 3 कमिट्यामध्ये, आणि हे बी 3 कमिट्यामध्ये जातात. तर तिथं कमी जास्त होतं संख्याबळ. म्हणून बऱ्याच ठिकाणी असं होतं की सभापती जे आहेत विरोधी पक्षाचे सुद्धा होतात संख्याबळानुसार, कारण तिथं जी संख्या आहे ती कुठं ह्याची वाढती. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की गुटे साहेब काय बोलले मी त्याच्याशी त्याला नाही क्रॉस करत, पण ही निवडून येणारे आमचे त्यावेळेस होते. शहराची वाट कोणी लावली? काँग्रेसने लावली. तुम्ही साक्षीदार आहेत सगळे. मी सांगा तुम्हाला जे अपेक्षित उत्तर द्यायला. अपेक्षित आणि काँग्रेस मधल्यापेक्षा जे 8 वर्ष गेले सत्ता होती ती नाही लावली. हीच आता जी चर्चा चालू आहे, अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम आली, समांतर योजना आली, ते कोणाच्या काळातले आहेत? राष्ट्रवादीची सत्ता होती. पहिले 2.5 वर्ष मी महापौर होतो, दुसऱ्या 2.5 वर्षामध्ये वडकरताई अध्यक्ष होत्या. त्यांच्या अखेरच्या पिरियड मध्ये आपण हे सगळे प्रस्ताव सबमिट केलेले होते आणि त्याच वेळेस जे प्रस्ताव आम्ही सबमिट केले होते तर त्यावेळेसच्या दृष्टीने त्यावेळेस बी आमच्यावर आरोप झाले की तुम्ही जागा घेतली नाही ना, प्रस्ताव कसे हे केले. आज तरी जागेचा विषय संपलाय का? आज तरी युनिव्हर्सिटीने जागा दिली का? आणि जी जागा मागच्या काउन्सिलनं खरेदी केली ती म्हणजे त्या योजनेला पूर्ण होणारी आहे का? मला जितकं कळतंय या शहराचं काम करत असताना
परभणी शहराचा जो वॉटर फ्लो आहे, म्हणजे नैसर्गिक फ्लो ज्याला म्हणतो आपण, तो उत्तर दिशेला आहे, गंगाखेड रोड, हा सॉरी दक्षिण दिशेला, हे उत्तर दक्षिण दिशेला आहे. पिंगळगड नाला कोणीकडे वाहतो? पिंगळगड नाला तर असं वाहतो, पण जेवढे आपले जुने नाले, गाजराबादून निघणारा नाला डिगी नाला म्हणतो, तो राईट साईडला वाहतो. वसमत रोडला 3 नाले होते. आता सध्या समशनभूमीतून जो रेल्वे स्टेशनला जातो युनिव्हर्सिटी गेटला, तो एक नाला कोणत्या दिशेला वाहतो? दक्षिण दिशेला. त्याच्या पलीकडे 2 नाले जे होते ते आता अस्तित्व नाही राहिलं, म्हणून वसमत रोडला एवढं पाणी वाहतंय, जमा होते. त्याचा सुद्धा नॅचरल फ्लो कोणीकडे आहे? मग ती जागा तुम्ही उत्तर दिशेला कशी काय खरेदी केली? मग पाणी गंगा उलटी वाहणार आहे का? म्हणजे तुमचं पाण्याचा फ्लो उलटा जाणार आहे का? त्या काही तांत्रिक गोष्टी आहेत. आणि जागेचा प्रश्न आणखी हे झालेला नाही. आता जो त्याच्यात हे करायचं काय म्हणतात, तो वाटा महापालिकेचा 10% वाटा भरण्यासाठी मला 6 वर्ष खेटावं लागलं. 10% वाटा पाणी पुरवठा योजनेसाठी. त्यात बी आम्ही 6% जवळपास शासनाकडून म्हणजे शासनाकडून हप्ता भरून घेतला. त्यावेळेस कुठं पाणी पुरवठा योजना? त्यावेळेस जर आम्ही डिसिजन घेतलं असतं तर तुमच्या प्रत्येक व्यक्तीवर 3,500 रुपये महापालिकेने वसूल केले असते. ते आम्ही त्यावेळेस केले नाही. आता 122 कोटी रुपये समांतर योजनेमध्ये जमा करायचे. समांतर म्हणजे तुमचा वाटा भरायचा म्हणजे कुठून भरायचा? तुमच्या खिशातून भरायचा, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून भरायचा. आणि एवढा जो 122 कोटी रुपयाचा निधी महापालिका कुठून आणणार? हा एक इव्हन समांतर योजनेचा जो 20-22 कोटीचा हिस्सा येणार, ते कुठून आणणार? प्रश्न तेच उपस्थित होतोय की जर समजा शहराच्या विकासाचा प्रश्न असेल, आता हे सगळं तुम्ही सांगत होतो, याच्यावर कोणी काय बोलत का नाही? बोलायचा विषय नाही. बोलायचं म्हणजे कोणी बोलायचं? आता तुम्हाला माहित आहे की हे विषय आहे. मी आज समजा आज मी सत्तेच्या बाहेर असलं तरी पण शेवटी परभणीकर झोपलेत का? ते आता परभणीतली जनता सहनशील आहे, मग मान्य आहे. सहनशील म्हणजे किती दिवस सहनशील? नेत्यांनी तरी किमान मला हे 1 मिनिट माझं हे एवढं कम्प्लीट करू द्या. तर ह्याच्यात मला एक कुठंतरी गोड बांगायचे दिसते की योजना पूर्ण करायलो आम्ही, असं करायलो, जे काही जे कोणी नेते बोलत असतील किंवा काय करतात, हे इतक्या लवकर पैसा निधीत जमा होणे शक्य नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारे हे टेंडर प्रोसेस करणे, याला फायनलला कुठेतरी नेऊन टेकवणे आणि मोबिलायझेशन ऍडव्हान्स एक देण्याची प्रथा असते, जे की प्रताप देशमुख ज्यावेळेस होता नगराध्यक्ष होता त्यावेळेस मला सुद्धा दिला असता, पण मी दिलेला नाही. 10% 20% मोबिलायझेशन ऍडव्हान्स घेऊन आपली एजन्सी कुठेतरी नेमून ते मोबिलायझेशन ऍडव्हान्स उचलून घ्यायचा आणि ही योजना पुन्हा 10-20 वर्षासाठी रेंगाळत ठेवायची की काय, असा कुठेतरी मला या योजनेच्या माध्यमातून जे काय दिसायले ते कुठेतरी हे माझ्या डोळ्यासमोर दिसत. मला जे दिसायले ते मी तुमच्यासमोर व्यक्त केलं. होऊ शकते दुसरा काही विषय असू शकेल, पण हे पैसा आणणार कुठून? आणि हे जर पैसा आणणार असेल तर आपल्या शासनाकडेच हे मागणी करावं लागेल आणि शासनानं जर दिलं तरच ही योजना पूर्ण होणार. नाही तर या योजनेचं पूर्ण मला तर जे दिसते ते पूर्ण अंधारात हेच मुद्दे राहणार. हो ना, मग 8 वर्ष गेले नव्हते. 8 वर्ष कशाला म्हणतात? 2016ला ज्यावेळेस 15 किंवा 16 मध्ये त्यावेळेस झालेला डीपीआर बरोबर आहे, आणि आजचा 8 वर्षानंतरचा डीपीआर काउंट करा तुम्ही किती वाढला असेल. आम्ही आता सगळं सांगितलं, मग उद्या काही काय राहू दे ना. मग एवढी सगळी बेसिक माहिती आहे, कुठून दक्षिणेकडून उत्तरात आहे, सगळं आहे, इतंभूत माहिती. मग तुम्ही माघार का घेतली यावेळी? यावेळी तर तिथं गरज होती तुमची. कशाची माघार? महापौर म्हणून मी महापौर म्हणून डिक्लेअरच कधी केलं तर माघार घ्यायचं? निवडणूक लढवणार नाही असं? निवडणूक मी मागची बी लढवली नाही ना. तर असं महापौर पाहिजे मग. मला कुठेतरी आता सांगा ना, पुढे कुठेतरी जाऊ द्या ना. काही इथंच राहू द्या. टप्प्यात होता मला नाल्या साफ करायला होतं का? 91 पासून मी नाल्या साफ करायलो.
पण ज्या काँग्रेसनं वाट लावली शहराची असा तुमचा आरोप आहे, ते सगळे नेते आता गेले भाजपकडे. मग आता युतीमध्ये जर समजा ठरलं तर तुम्ही बसणार का सोबत त्यांच्या, ज्यांनी वाट लावली? हे पक्षाचं डिसिजन घेऊ द्या. काही गोष्टी आम्हाला ओपन कसं सांगता येते तुम्हाला. आम्ही आमच्या भावना पक्षाकडे कळवलेले आहेत. पक्ष त्याच्यावर काय सांगाल त्याच्यावर आम्ही भाष्य करू. तुम्हाला वाटतंय का आम्ही पक्षाकडे आमच्या भावना पक्षाने आम्हाला विचारलं नाही काय? आम्ही सगळं केलेलं आहे. पण एक काय असते की राज्याचा प्रश्न एक त्या परभणीचा प्रश्न नाही. 29 महापालिका आहे. उद्या येणाऱ्या 36 काहीतरी जिल्हा परिषद ह्या दृष्टीनं पक्ष सारांचा विचार करत असतो. त्या दृष्टीनं आपण पूर्ण काय निर्णय येईल ते सांगू. आम्ही आमच्या भावना कळवलेल्या आहेत. कळालं तुमचं? त्या खूप गोष्टी येतात पण आता काय भैया बोलल्यावर तुम्ही का भैया सोबत आहे राष्ट्रवादीमध्ये आणि आम्ही राष्ट्रवादी सत्ता आणणार आहोत. आम्ही सिग्नल सुरू केलाय. तुम्ही सिग्नल सुद्धा चालू ठेवू शकेल. आम्ही हे 10,000 पोल 12,000 पोल त्यावेळेस यांच्या प्लॅनिंग मध्ये मंजुरी घेतली. त्यावेळेस शासनानं ही योजना घेतली. 12,000 पोलची आपण त्यावेळेस एलईडी लाईट बसवली. मंजुरी आमच्याच काळातली. आम्हीच टेंडर प्रोसेस केली. शासनाने जरी त्याला डायरेक्ट फंडिंग केली असेल तर आज त्या लाईटला तुमच्या एखाद्या कॉलनी मधला एखादा लाईट गेला तर रिप्लेसमेंट करायला तरी येतच का ते. कोणीतरी बोललं पाहिजे की बोलायलो ना. नाराजगी नेमकी शहरवासियांवर आहे का कोणावर आहे तुमची तेच कळत नाही. मी शहरवासी नाराजी नाराज शहर प्रति पण मी आज तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की शहरवासियाने बी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. प्रश्न विचारले पाहिजे. मला आठवतंय मी ज्यावेळेस होतो आणि ज्यावेळेस मी काम करत होतो माझ्या विरोध रखाने भरून येत होते. हे बी मी पाहिलेले अनुभवलेले. पण आम्ही त्याच्यावर काम केलं. आम्ही त्याला पॉझिटिव्ह केलं. आम्ही ज्यावेळेस एखाद्या वर्तमानपत्र किंवा एखाद्या याच्याकडून आम्हाला सूचना यायची आम्ही त्याचा विचार करायचो नाही असं नाही. आणि त्यावेळेस तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न देखील करायचो. पण मध्यंतरीचा काळ माझ्यापेक्षा तुमचा जास्त अनुभव आहे. तुम्ही मांडलेली प्रतिक्रिया तुम्ही मांडलेले परभणीच्या हिताचा एखाद्या प्रश्नावर कुठेतरी दखल घेण्यात आली का ह्याच्याबद्दल मी तुम्ही विचार करा. आणि या माध्यमातून परभणीकरांना बी आव्हान आहे. नुसत्या तुम्ही अपेक्षा करून तुम्ही बी आता सत्याला न्याय द्या. ही मला वेळ आली. जे काम करणार आहेत त्याला न्याय द्या. आजकाल काय झालंय काही कालच्या मी बऱ्याच ठिकाणी पाहतो आमचा नगरसेवकच घंटा गाडी चालवतो. आमचा नगरसेवकच डीपी काढतो. आता तर काय झालं कोणती स्मार्ट डीपी आली तर त्या मग ही त्या नगरसेवकाचं म्हणजे कौतुक करावं का त्याला निष्क्रिय म्हणावं हा विषय आहे ना. नगरसेवकाला जर घंटा गाडी चालवायची असेल त्याला जर एमएससीबीचा पोल बसून लावायचा असेल त्याला जर लाईट स्वतःहून चढून लावायचा असेल तर तो निष्क्रिय आहे का हे परभणीकरांचं ठरवावं ना. परभणी ज्या वेळेस आम्ही हे केलं मी कधी बी एजन्सी लावलेली नाही. फक्त ड्रायव्हर सोडले तर ते कचरा संकलन करण्यासाठी. बोरवणची योजना त्यावेळेस आणलेली आपण फक्त कामाटी जे आहेत त्यांच्यावर आम्ही काम करत होतो. 350 पावणे 400 कामाटी होती. त्याच्यावर आम्ही प्रत्येक याला आठवड्याला आम्ही प्रोग्राम असायचा की हे आठवडा ह्या कॉलनीत हे आठवडा ह्या एरियामध्ये आणि ते काम व्हायचं. शहर काय आज काय फार वाढले असेल का नाही. वाढल्या वाढल्यात आणखी लोक तिकडे गेले बी नाही. पण तिकडे लोकांना माहित बी नाही कामाटी काय असते जे नवीन आहेत ते. आता माझ्या इथं घरासमोर 15 दिवस झाले असतील नाल्या काढून टाकल्यात. आणखीन त्याला कोणी म्हणे नुसतं आलं ते काम कोण होतं ते आलं त्यानं काढून वर ठेवलेलं आहे झालेलं. आमचं म्हणणं तेच आहे की एवढं बघून सुद्धा तुम्ही शांत काय नाही प्रश्न आम्ही शांत काय ज्यांना माहिती आहे. प्रश्न कसा आहे भैया ज्या माणसाला प्रश्न माहिती आहे त्याचं सोल्युशन माहिती आहे त्यांनी गप्प राहणं शहरवासियांसाठी धोकादायक आहे ना.
शहरातले लोक तर असे आम्ही झोपलेले केली ना त्यावेळेस सेवा बाबा करायची मान्य त्यावेळेस आहे, केली. पण याच्यावर थोडासा तुम्ही जर आवाज उठवला पण मग आवाज उठवण्यासाठी ह्याला पाठवायचं मला तिकडे. हो, नेतृत्व का करत नाही असं मी नेतृत्वच करायलो, मी कुठं नाही म्हणाल नेतृत्व करायलो, मी त्या खुर्चीवर असं थोडीच मांडली. वायफाय न करायला तुम्ही वायफाय नाही, वायफाय सुद्धा आमच्याकडे सोशल मीडिया तिथपर्यंत सीमित आहे. आम्ही प्रॅक्टिकली करू. आमचा उद्देश एखादा चांगला चेहरा प्रॅक्टिकल पुढं करणे करू, आणि त्याच्या मार्फत त्याच्या काम मागं पाठीमागं खंबीर बनवून उभं राहा. उभं राहा. आणखीन काय विचारा पुन्हा अति मोठा नाही म्हणतात त्याला, अति 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 प्रचंड भ्रष्टाचार आणणार. उद्या सत्ता आल्यावर ही सगळे विषयाला हात घालणार. काय रेकॉर्ड तर कुठे जाणार नाही. रेकॉर्ड कुठे जाणार आहे का? तुमची टॅगिंग कशी होती त्या ह्याची, तुमच्या शहराची रोजची एक सूत्र असते प्रत्येक गोष्टीचं, त्या सूत्रानुसार ती हे होते. आता परभणीतून दरडोई जर 20 टन कचरा निघत असेल आणि तुमचं महिन्याचं बिल समजा 30 समजा 2 टन धरला तर 3 दोन्ही 60, आपण एक एक्झाम्पल 60 टन कचरा महिन्याला निघायला, तुमची आज बिल 60 ऐवजी 120 टनाची. मग कचरा आला कुठून? गाड्यांचे वजन वाढवत सगळं टाकून. गाड्या एकाच गाडीचे 10 वेळेस हे आहे ना टॅगिंग जे करणार हेच आहेत. मी जीपीएस सिस्टीम सुद्धा लागू केली होती. घंटा गाडीवर एक प्रत्येक माणूस कलेक्शन लावतो. आज तुमच्या घरी जर घंटा गाडी येत असेल तर तुम्हाला स्वतः जाऊन बकेट देऊन द्यावं लागते, किंवा आमच्या वहिनी असेल कोणी घरी असेल त्याला बकेट देऊन. आमच्या काळामध्ये आम्ही आणि घंटा गाड्या बी हे जे म्हणाले 70 घंटा गाड्या त्यावेळेस मीच घेतलेल्या आहेत माझ्या कार्यक्रमामध्ये. त्याच्यानंतर घंटा गाडी तरी घेतली काही. आता कचरा न करता स्कॅनिंग सुरू आहे. चालू आहे ना. तुम्ही आवाज उठवायला तेवढा तुम्ही येतो आवाज येतो सर्वांचा, पण काय तिचं कुठे कोणी दखल घ्यायला तयार नाही. रोडच्या संदर्भात मी सांगतो तुम्हाला, मी माझ्या काळामध्ये जेवढ्या वर्क ऑर्डर केल्या होत्या त्या IRC नॉर्मच्या हिशोबाने केल्या होत्या. इंडियन रोड काँग्रेसच्या जो नॉर्म्स आहेत रोड करण्याची जी पद्धत आहे, जसं आता ते 3 रोड व्हायले समजा, आपण जसा हे रोड केला कोणता तुमच्या समोरचा साईमंदिर स्टेडियम आणि कॉलनी बघा, त्यावेळेस माझ्यावर काही टीका झाली की ते एवढाले उंच रोड करायला तुम्ही काही हे व्हायलंय. तर ते एक ठिकाणी त्या क्षीरसागरच्या घरासमोर जे झाला होता ना, ते आमच्या इंजिनियरला त्यावेळेस लक्षात आलं नाही. त्यानं ते वरूनच ते माप दिला आणि वरूनच टाकून दिला. मग पुन्हा ऍक्च्युअली त्याला खोदायचं 1.5 फूट 2 फूट आणि ते खोदून ते पूर्ण तेवढं नवीन मटेरियल भरून जे रोड व्हायचे त्याला एक IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेस ही एक कार्य हे सिस्टीम आहे, त्या पद्धतीने केलं. मी गेल्यानंतर माझ्या काळातल्या जवळपास 18 कोटीच्या वर्क ऑर्डर रद्द करून पुन्हा डांबरीकरण किंवा आपल्या BNCच्या ह्यानं करण्याला जाहीर आरोप केले होते मी त्यावेळेस. आणि प्रमुख रस्ते होते त्यावेळेस हे रद्द करून कुठेतरी खातरमात्र काम करण्यात आले. या तेव्हापासून आठवण करायला महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. काय भूमिका आहे पक्षाची, कशा पद्धतीने राहणार निवडणूक? पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीनं काल आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि पदाधिकाऱ्यांचं मनोगत जाणून घेतले आणि परभणी महापालिकेमध्ये राष्ट्रवादीस ताकदीनिशी लढवावे हा सर्वांचा सूर आला आणि पक्षाचा सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा इथं उमेदवारी देऊन पक्षाकडून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असा एक सर्व कार्यकर्त्यांचा सूर होता. त्या दृष्टीनं आपण ही कालच्या मीटिंगचा आढावा सर्व वरिष्ठांना कळवलेला आहे. राहिला प्रश्न युती होणार की नाही ह्याच्या संदर्भात आणखीन मान्य आमच्या नेतृत्वाकडून असे काही आणखीन स्पष्ट आदेश नाहीत. 1-2 दिवसात आम्हाला ज्यावेळेस ते पूर्ण स्पष्टपणे आदेश कळतील की म्हणजे युतीमध्ये लढवायची का स्वबळावर लढवायची, त्या दृष्टीनं आमचे पुढचं पाऊल राहणार आहे. पण आमची पक्षाची शहराध्यक्ष म्हणून किंवा पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अशी माझी पक्षामध्ये पूर्ण 65 ठिकाणी आणि पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता परभणीकरांची सेवा करण्यासाठीचा असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही काम करत आहोत. आताच आपण सांगितले की जी आता सध्याची निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या रिंगणात आपण उमेदवार म्हणून मी उभे स्वतः राहणार या नाही. ठिकाणी उमेदवार म्हणून नाहीये. मी मागचं जे 5 वर्ष 7 वर्ष 2017ला जे इलेक्शन झालं त्यावेळेस सुद्धा मी पक्षाकडून उमेदवार नव्हतो. मी फक्त पक्षाचं काम करत आहे आणि पक्षाच्या हितासाठी जे काही करता येईल तेवढं माझ्याकडून मी करणार आहे. असं काही म्हणजे शहरामध्ये काय काँग्रेस राष्ट्रवादीचे जे दोन गट आहेत असं काही गट बीट मला तर यामुळे गट बीट हे काही मला माहित नाही. कोण गट निर्माण करते माझं काम आहे. पक्षाला मी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता त्याचं देखील स्पष्टीकरण केलंय आणि पक्षाने मला कुठं राजीनामा स्वीकारला का नाही स्वीकारला ते सुद्धा कळलं नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काल बी होतो, आज बी, उद्या बी राहणार. मी अजितदादापासून 91 पासून मी दादा बरोबर काम करतो. आदरणीय तटकरे साहेबांबरोबर काम करतो. त्याच्या माध्यमातून जे काही आदेश मला येतील त्या पद्धतीनं पक्षासाठी मी काम करतो. आपल्या मार्गदर्शनाखाली जे निष्ठ कार्यकर्ते त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कसा प्रयत्न त्याच्यासाठीच प्रयत्न माझा आहे की जो पक्षासाठी काम करतात, जे पक्षाचे सातत्याने पक्षाबरोबर असतात. आज निवडणुकीच्या निमित्तानं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कोणी धनदागडे असेल, कोणी दुसऱ्या पक्षातले तिथं त्याला थारा लागत नसेल म्हणून येत असेल. पण जिथं आमच्याकडे तिथं कमी आहे तिथं आम्ही ते दुसऱ्या पक्षाकडून किंवा दुसरे कार्यकर्त्याकडून पूर्ण करू. पण सर्वप्रथम प्राधान्य पक्षातल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम मी आणि माझा पक्ष करणार आहे. उमेदवारांची जाहीर कधी आहे? उमेदवार आणखी आता शिकत पुढे सुरू काल डिक्लेअर झालं. आता काल एक पहिली मीटिंग झाली. आता इथून पुढे आम्ही आमच्या पद्धतीने फॉर्म मागवणे हे त्याच्या प्रोसेस आहेत ते करणार आहोत. मैं हूं सैयद अखिल, आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम, परभनी आज तक के उसी के साथ में शेख इस्माइल और परभनी आज तक के कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, जिन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभनी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभनी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में चिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम रस्म एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभनी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग,
कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824।